फ्लेक्स जे लावलेले त्या ठिकाणी आपला फोटो कुठेच पाहायला मिळाला नाही. तुमचे फोटो वगळण्यात आलेत, कार्यकर्त्यांच्या मध्ये नाराजी आहे का? तुमचा फोटो का लावलेला नाही बॅनरवर? पहिल्यांदा ही सभा माझ्या मतदारसंघात होत नाहीये, ही बाहेर होते आणि पालकमंत्री साहेबांनी घेतलेली ती सभा आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या दिवसापासूनच, जेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांचे बरोबर तेव्हापासूनच कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाही येत आणि मला त्याबद्दल वाईट पण वाटत नाही, कारण पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे, ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात. त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांच्या, त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या. मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो, पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत कधी गेलो नव्हतो. म्हणजे आजच्या सभेला सुद्धा तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय किंवा तुम्ही जाणार आहात का? आता इथं दोन प्रश्न आहेत. महत्वाचा प्रश्न म्हणजे एकतर मला तर अजून कुणी काय सांगितलं नाही या किंवा काय आहे मला काय माहित नाही, परंतु बहुतेक मधल्या काळात जरा ताणतणाव निर्माण झाल्यामुळं काय झालं का एक बघावं लागेल, त्याला किनारा आहे का ते एक बघावं लागेल. म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही तणाव निर्माण झाला होता पक्षामध्येच पक्षांतर्गत, त्यामुळेच हे सगळं घडतंय असं तुमचं म्हणणं आहे? तसं म्हणता येत नाही, पण बेसिकली आता जे सत्कार आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे सत्कार आहेत आणि आमच्या बाबतीत असं झालं की जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते, परंतु माझ्या इथं मात्र मी नेमकं भाजप बरोबर एकत्र होतो, त्यामुळे मला क्रमप्रत्वे मी भाजप बरोबर गेलो. त्यामुळे एखाद्या वेळेला आमच्या सदस्यांना आणि आम्हाला जरा बाजूला ठेवलं असेल. मग तुम्ही आज जाणार आहात की नाही सगळं? नाही. तर आपल्या तालुक्यातले पण काही पक्ष प्रवेश होत आहेत असं समजते की त्या कार्यक्रमामध्ये खटाव असतील किंवा कोरेगाव तालुक्यातील काही कार्यकर्ते, म्हणजे जवळचे काही कार्यकर्ते. चांगली गोष्ट आहे, वाईट आहे का? माझ्याच पक्षात माझ्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश आनंदाची गोष्ट नाही का? त्या पक्ष प्रवेशात असताना तुम्ही स्टेजवर दिसत नाही, कुठेतरी हा दुसरा प्रवाह तयार करायची प्रक्रिया सुरू आहे असं वाटतंय का कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये? बेसिकली तुम्ही लक्षात घ्या, पर्यटन महोत्सव महाबळेश्वरचा एवढा मोठा होता, त्याचं पण मला निमंत्रण नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. तो झालेला त्यावेळेला पण मला काय बोलवलं नाही, किंवा पाटणमध्ये कधीही साहेबांनी बोलवलं नाही, कराडमध्ये कधी, म्हणजे असं ही पहिलीच वेळ नाही आहे, हे पहिल्या दिवसापासून असंच आहे आणि त्याची मला सवय आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही ह्या गोष्टीची. एकनाथ तुमच्यावर चिडले आहेत का, अशी चर्चा सुरू झाल्या? तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला आहेत का या गोष्टीवर, किंवा असा गोंधळ झालाय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर जो गदारोळ झाला, तुमच्या पत्नींना तुम्ही ज्या अध्यक्षपदावर विराजमान केलं त्यामुळे शिवसैनिक नाराज झाल्यात आणि त्या बाबतीत तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही बोलला आहात का? बेसिकली एक लक्षात घेतलं पाहिजे, माझी बायको ही पहिल्यापासून भाजपमध्येच आहे. आज नाही तर 2011 पासून आमचं संपूर्ण कुटुंब भाजपचं काम करतं. 2019ला ही जागा शिवसेनेला गेली, त्यावेळेला मी शिवसेनेच्या चिन्हावरती उभं राहिलो. त्यावेळेला फडणवीस साहेबांनी मला पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना कॅन्डिडेटही दिला आणि जागाही दिली होती. त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं काय फार मोठा काय असा फरक पडतो असं नाही होत. जे सत्य आहे ते सत्य आहे आणि ती त्याच पक्षातनं निवडून आली आणि अध्यक्ष झालेली आहे, त्याच्यात कोणाला नाराज व्हायचा काही प्रश्नच येत नाही ना. एक बेसिक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे संख्या किती हे फार महत्वाचं असतं. आज भाजपकडे संख्याबळ किती होतं? भाजपचं संख्याबळ हे 35चं ऑलरेडी होतं आणि मी हे साहेबांना समजावून सांगितलं होतं. पण 2 सदस्य जे आपले शिवसेनेचे आहेत त्यांना व्हीप पण आता बजावल्याचं सांगितलं जातं आणि त्यामध्ये तुम्ही त्या सदस्यांना सोबत म्हणजे भाजप सोबत गेलाय अशी चर्चा आहे. मग आता तुम्ही मला सांगा, मग उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा आमच्या सगळ्यांना तसे व्हीप बजावले होतेच ना. आम्ही गुवाहाटीवरून माघारी आल्यानंतर सुद्धा आम्ही सुद्धा भाजप बरोबर निवडून आल्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून मतदान केलं आणि त्यांना राज्याचं मुख्यमंत्री केलं. म्हणजे जे सत्य ते सत्य आहे ना, त्यावेळेचे जे आहेत ते सेम तसंच इथं झालेलं आहे. 2च सदस्य आहेत. बेसिकली एखाद्यानं अपेक्षा कुठली धरायची असते,
अध्यक्षपदाची एखादी अपेक्षा कधी धरावी, की ज्या वेळेला शिवसेनेचे समजा जर 30 सदस्य निवडून आले सातारा जिल्ह्यामध्ये आणि मग मान्य असतील तर मान्य आहे, मग जर आमच्याकडून काही चूक घडली असती मान्य आहे. आणि शिवसेनेचा अध्यक्षपदासाठी उमेदवार नव्हताच. अध्यक्षपदासाठीचा उमेदवार कोण होता? जो उमेदवार आमच्या विरोधात लढलाय तो आमच्या विरोधातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर उमेदवार असेल तर आम्ही त्याच्याबरोबर जाऊ शकत नाही. साहेब, पुढील काळामध्ये तुम्ही आता भाजप सोबत जाणार का? कारण की शिवसेनेमध्ये तुमच्या पक्षातच नाराजी आहे तुमच्या विरोधात. तुम्ही आता आज कार्यक्रमाला जाणार नाही असं जाहीरपणे का सांगताय? आता तुम्ही पुढच्या ह्याला तुम्ही भाजपमध्ये जाणार का नेमकं? पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी कार्यक्रमाला जायचा प्रश्न नाहीये. आजपर्यंत ज्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याला मी गेलेलो आहे. ज्या कार्यक्रमाला बोलवलं याच्यापूर्वी पण मला खूप कार्यक्रमाला नाही बोलवलेलं. खूप कार्यक्रमाला प्रत्येक वेळेला साहेब आले तरी मला नाही बोलवलेलं इथं. त्यामुळे साहेबांना पण माहिती त्या गोष्टी, काय फरक पडत नाही. आणि माझ्या कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे? मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो, माझ्या कोणी चिडायचे कारण नाहीये. मी काय कोणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही. पालकमंत्र्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये कुठेतरी तुझाभाऊ होते पालकमंत्र्यांकडून तुमच्या बाबतीत, आणि त्यामुळेच तुमची ही भूमिका आता तुम्हाला ह्या घ्याव्या लागतात असं तुम्हाला सांगायचं ऐकून या. कारण तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमांना जर ते निमंत्रण देत नाहीयेत, बोलवत नाहीयेत, म्हणजे तुम्हाला कुठंतरी एक वेगळी वागणूक, आमदार असून सुद्धा शिवसेनेचे, असं तुम्हाला वेगळी वागणूक दिली जाते. म्हणजे पहिल्यापासून साहेबांचा स्वभावच तसा आहे, पालकमंत्री साहेबांचा. त्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे. आमची त्यांची मैत्री चांगलीच आहे, पण ते पहिल्यापासून तसेच आहेत, आज नाही. त्यांचा स्वभावच तसा आहे. त्यांना ते जास्त बोलतच नाहीत कोणाशी जास्त. ह्या पहिल्यापासूनच आहे त्यांचा स्वभाव, त्याला आपण काय करू शकतो. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकी झाल्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदेशी भेटला नाहीये, तुमची चर्चा झाली नाहीये, तुमचा दुरावा वाढलाय, त्यामुळं हा प्रॉब्लेम झालाय का? आणि आता तुम्ही नेमकं भाजपच्या वाटेवर असणार आहे का? बघा, तुम्ही मुळातच मला- भाजपचा आहात असं सगळ्यांचा आरोप आहे. मला सांगितलं होतं की तुम्हाला साहेबांचा निरोप येईल आणि बोलवलं जाईल. साहेबांचा ज्या दिवशी निरोप येणार त्या दिवशी मी साहेबांच्याकडे जाणार. साहेबांना मी आधी इलेक्शनच्या आधी भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही साहेबांनी मला काही भूमिका विचारली तर मी जी सत्य आहे ते बोलणार साहेबांची.